नमस्कार सेविकाताईंनो, पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपलं पुनश्च सर्वांचं स्वागत. तर पोषण ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे 20.4. तर त्या नवीन अपडेटमध्ये एकूण 4 बदल झाले आहे. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि आपलं पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट केल्यानंतर आपल्याला त्या अपडेटमध्ये कुठले 4 बदल करण्यात आलेले आहे ती माहिती मिळेल. तर ते कुठले बदल आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर हे बघा 4 बदल झालेले आहेत. तर पहिला बदल बघा, AWC आणि AWH म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आधार पडताळणी त्रुटीबाबत एक संदेश प्रदर्शित केला जातो. तर ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर हे ओपन करत होतो आणि ओपन केल्याबरोबरच प्रोफाईल ही ओपन होत होती. आपण कुठलीही माहिती भरू शकत नव्हतो किंवा हजेरी भरू शकत नव्हतो. तर त्याच्यात बदल करण्यात आला आहे. दुसरं बघा, मजकूर बदलून मुलं पूरक आहार घेतात का? म्हणजे हा बदल 6 महिने ते 3 वर्षामध्ये जो एक प्रश्न विचारला जात होता तो बदलून इथं पूरक आहार घेतात का असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि तिसरा बघा, आधार पडताळणी झाल्यानंतर AW म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या क्रमांक मास्क केला जाईल. म्हणजे ते देखील आपण हे तिन्ही बदल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर पहिला बदल जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखीनमध्ये जायचं आहे आणि आपल्याला लॉग आउट व्हायचं आहे. कारण आपण ज्यावेळेस मोबाईल नंबर आणि पिन टाकून पोषण ट्रॅकर ओपन करत असतो त्यावेळेस प्रोफाईल येत असते. तर ती येते किंवा नाही ते बघण्यासाठी पहिला जो बदल आहे ते आपल्याला अधिकमध्ये जायचं आहे आणि लॉग आउट व्हायचं आहे. हे बघा, लॉग आउट झाल्यानंतर आपल्याला इथं आपलं मोबाईल नंबर आणि पिन टाकून घ्यायची आहे आणि लॉग इन करायची आहे की आपली खरंच हजेरी भरली जाते किंवा प्रोफाईल हे येत असते. तर त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर आणि पिन टाकून घ्यायची. तर हे बघा, आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ओपन केलं तर हे बघा आपली इथं हजेरी ओपन झालेली आहे. म्हणजे प्रोफाईल ही आता काढण्यात आलेली आहे. तर प्रोफाईल जे काढण्यात आलेली म्हणजे पहिला बदल तो आपला खूप उपयोगाचा आहे. कारण मागच्या अपडेटपासून बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांची हजेरी भरली जात नव्हती. तर आता ही हजेरी भरली जाणार आहे. त्याला कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर दुसरा बदल जाणून घेण्यासाठी 6 महिने ते 3 वर्ष आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे लाभार्थी त्यांना आपल्याला टिक करायची आहे. ती 3 बिंदू क्लिक केल्यानंतर हे जो दुसरं आहे, वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा, ह्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं बघा, पौष्टिक व्यवधानला क्लिक केल्यानंतर इथं एक प्रश्न विचारला जातोय बघा इथं, इज द चिल्ड्रन ऑन कॉम्प्लिमेंटरी फीडिंग. म्हणजे हा प्रश्न बदलून इथं आपल्याला विचारलेलं आहे की ते पूरक आहार घेत आहे का? तर आपल्याला होय किंवा नाही म्हणायचं आहे आणि इथं आपलं फॉर्म सबमिट करायचं आहे. आणि तिसरा बदल बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची प्रोफाईल होती ती टिक करण्यात आलेली. तर बघा, आपलं प्रोफाईल जर अद्ययावत झालं असेल तर मदतनीस आणि सेविका यांचं इथं टिक करण्यात आलेलं आहे. आणि इथं आपलं जे जन्मतारीख आहे त्यात देखील तुम्हाला थोडक्यात बदल जाणून येणार. तर हे जो नवीन अपडेट आलेला आहे 20.4 तो सर्व सेविकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सेविका भगिनीपर्यंत पोच करायचे, जेणेकरून ते देखील लवकरात लवकर अपडेट करतील आणि आपली हजेरी ही वेळेवर भरतील. धन्यवाद.